सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल तर हरिभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी, राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून राज्यपालांच्या नियुक्त्या. विधान परिषदेच्या 11 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी. उपसभापती नीलम गोऱ्हे शपथ देणार. विधान भवनामध्ये शपथविधी ग्रहण कार्यक्रम. विधानसभा निवडणुकीपूर्वीच आमदार हिरामण खोसकरांची डोकेदुखी वाढली. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाबाहेरील उमेदवार नको, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी. मनसेच्या साईनाथ बाबर यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा. व्हॉट्सअप स्टेटस ठेवत साईनाथ बाबर यांच्याकडून विधानसभेची तयारी सुरू. मनोज जरांगे ओबीसी नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर संधी होती तेव्हा मराठा समाजाला न्याय दिला नाही, शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. जरांगे हाकेंशी चर्चा करण्यासाठी वेगवेगळे गट कशासाठी? जरांगे, भुजबळ आणि हाकेंना एकत्र चर्चेला बोलवा, शरद पवारांकडून स्पष्ट. उदयनराजेंनी दिल्लीमध्ये घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. भेटीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा. आरक्षणाच्या मुद्द्यांवरून केवळ राजकारण नको, भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री शिंदे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले. शिंदेंकडून 113 विधानसभा मतदारसंघासाठी 46 निवडणूक प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती. लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध नाही. अर्थसंकल्पामध्ये 35,000 कोटींची तरतूद, त्यामुळे योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही, अजित पवारांकडून स्पष्ट. यवतमाळच्या उमरी कापेश्वरमध्ये पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या मालकाला बैलांनी वाचवलं. बैलगाडी मालकासह पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना बैलांनी बैलगाडी नाल्याच्या काठावर आणली. राज ठाकरे पुण्यातील पूरग्रस्त भागाची आज पाहणी करणार. सिंहगड रोड परिसरामध्ये नुकसान झालेल्या नागरिकांची भेट घेणार. कोल्हापुरात पहाटेपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 इंचानं घटली. पंचगंगेची पाणी पातळी सध्या 47 फूट 7 इंचांवर. राधानगरी धरणाचेही 2 स्वयंचलित दरवाजे रात्री बंद. इचलकरंजीमध्ये पाणी शिरल्यानं हजारो नागरिकांचं स्थलांतर. नृसिंहवाडी आणि कुरुंदवाडीला पाण्याचा वेढा. कोयना आणि राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट. नदीच्या किनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर. दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनामध्ये 1 ऑगस्टला सोहळा. रोहित टिळक यांची माहिती. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक. महिला आशिया चषकाचा आज अंतिम सामना. गतविजेत्या भारताचं श्रीलंकेसमोर आव्हान. श्रीलंकेतील डंबुला क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 3 वाजता सामना रंगणार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर 3-2 अशा फरकानं विजय. तर दुसरीकडे आज महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्तूल शूटिंगचं फायनल. मनू भाकरकडून भारताला सुवर्ण कामगिरीची आशा. पहिल्या T20मध्ये भारताचा श्रीलंकेवर 43 धावांनी विजय. 214 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 170 धावांवर ऑल आऊट.